कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही राजकारणामध्ये आहात. आम्हाला राजकीय वारसा हा कसलाच नव्हता. भाऊ तुम्ही आता यावेळेला एक आला तर तुम्ही तुमची व्यथा मांडताय, पण दैनंदिन जीवन जगत असताना हे मैरोशन मित्र मंडळातील वस्तीली किंवा ठोंबरे वस्तीतील लोक कशी जात येत असतील. राजकारणामध्ये नेमकं काय महत्वाचं? वारसा, जात, पैसा की जनमत? मकरंदाबादच्या माध्यमातून लोणंदमध्ये विरोधकांची सुद्धा आबांनी कामं सगळी केली. मकरंद पाटील की विक्रम पवार, भाजप की राष्ट्रवादी? नाही, घरात बसून कारभार करणारा नसावा, जनतेची नाळ जोडलेला असावा. संपूर्ण समाजामध्ये प्रसिद्ध असलेले लक्ष्मणराव शेळके पाटील उर्फ तात्या. नमस्कार मंडळी, मी प्रफुल्ल कुमार कांबळे आणि आपण पाहत आहे .com अर्थात कॅरी ऑन मराठी. कॅरी ऑन मराठीचं एक नवीन सेगमेंट सुरू झालेलं आहे, पॉलिटिकल पॉडकास्ट. आणि या पॉडकास्टमध्ये आज आम्ही मुलाखत घेणार आहोत लोणंदचे लक्ष्मणराव शेळके पाटील उर्फ तात्या यांची. आपल्या निर्भीड, सरळ, प्रामाणिक आणि समाजसेवी कार्यामुळे संपूर्ण समाजामध्ये प्रसिद्ध असलेले लक्ष्मणराव शेळके पाटील उर्फ तात्या. तात्या नमस्कार. नमस्ते. तात्या, तुमचा राजकीय प्रवास मी पूर्णपणे पाहिलेला आहे. म्हणजे तो मी बघतोय, केव्हापासून पाहतोय आणि अजूनही पाहतोय. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही राजकारणामध्ये आहात. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची ती म्हणजे तुमच्या बालपणाबद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल, तुमच्या एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडंसं सांगा. माझं बालपण किंवा जीवन म्हणजे जन्म बिरोबा वस्ती या ठिकाणी झाला. ते बिरोबा वस्ती म्हणजे एक बारीक खेडेगावासारखं, म्हणजे कुठलेही तिथं सुखसोयी नव्हत्या अशा ठिकाणी तिथं आमचं बालपण. त्यामुळं सगळ्या गोष्टीला सामोर जावं लागायचं. जिथे तिथं पाणी नव्हतं, गावात नगर ग्रामपंचायतीचं, त्या ठिकाणी लाईटची सोय नव्हती, अशा अनेक अडचणी तिथं होत्या. त्या ठिकाणी माहिती का, पूर्वी एक बघा असं खांब राहून तिथे एक असा कंदील असायचा पूर्वीच्या काळी. तो कंदील मी पाहिलेला आहे त्या ठिकाणी. तो असे लाकडाची तयार करून तिथं कसा कंदील असायचा, तो तिथं दिवा म्हणून ते लावला जायचा. आणि त्या ठिकाणी आम्ही तिथे बसायचो त्या कंदिलाखाली. काय म्हणजे अभ्यास करताना आम्हाला अभ्यास करायला येत नव्हता, कारण घरात लाईटच नव्हती. पाण्याचा प्रश्न गंभीर होता. विहिरीवरनं पाणी जाऊन आणायला लागायचं डोक्यावरून, ओढ्यावरून. ह्या आपण आता क्षमावधी म्हणतो, त्या ओढ्यावरनं आम्ही त्या झरा करून स्वच्छ पाणी येईल ते पाणी घेऊन आम्ही त्या हांड्यावरती घरी आणून प्यायचो. आणि त्यावेळेचे म्हणजे खडतर परिस्थितीतून आमचं घर हे जीवन झालं. त्याच्यानंतर मग मी कालानंतर मी त्यावेळेला मला सांगायचे अजून एक काय, की त्यावेळेला विष्णुपंत क्षीरसागर हे लोणंद ग्रामपंचायतीचे सरपंच होते. आणि आमच्या वडिलांचे त्यांचे चांगले संबंध होते. ते कधीही आमच्या घरी यायचे. सरपंच असताना सुद्धा ते यायचे घरी. काय यायचे म्हणजे सायकलीवरती यायचे. त्यावेळेला सरपंचाकडे काय फोर व्हीलर टू व्हीलर असा बी विषय नव्हता. ते सायकलीवरती यायचे आणि आमच्या घरी आमचे वडील बैलाचा व्यापार करायचे. त्यावेळेला व्यापार म्हणजे काय, एखादा अर्धा बैल इकडून देऊन त्यामुळे ती यायचे तिथं बसायचे. त्याच्यामुळं त्या माणसाला आम्ही सांगायचो, आम्ही त्याला मी आप्पा म्हणायचो. काय आप्पा म्हणला, हो तुम्ही सरपंच आहात, आमची काय व्यथा, आम्हाला पाणी नाही. मग त्या सरपंचाने पुढाकार घेऊन तो मीटिंग मध्ये मांडून आमच्या बिरोबा वस्तीला पिण्याच्या पाण्याची लाईन टाकली. काय आणि त्याच्यानंतर मग काय थोडीशी सोय झाली. नंतर मी परत इथं गावात आलो. गावात जरी आलो तरी आमची व्यथा अतिशय वाईट होती. हे जी राजलक्ष्मी पिक्चरची टॉकीज होती का ना, या पिक्चरच्या टॉकीज मध्ये सावळाराम केसकर आमच्या तिथे शेजारी राहतो. तो गवंडी काम करत होता आणि त्याच्या हाताखाली मी ₹1.5 हजेरीने भिकारी काम करत होतो. काय त्याचबरोबर आमची आई कांद्याच्या यार्डात, त्यावेळेला कांद्याचं मार्केट मोठं होतं. जेएमसी बीआर वगैरे हे तिथं खरेदीदार कांदा खरेदी करायला यायचे, मोठे होते. त्यावेळेला मला वाटतंय विष्णुपंत गाळे का कोणतरी त्यावेळेला सभापती होते, असं मला कदम असं थोडस आठवतंय मला. एवढं का मी लहान असताना एवढं काय मला ते पण आठवतंय मला ते. त्यावेळेला आम्ही आमच्या आईंच्या बरोबर कांदा निवडायला आम्ही मार्केट कमिटीत यार्डात यायचो. आणि दिवसभर काम केल्यानंतर ₹1.5 मिळायचे. संध्याकाळी नाट केल्यानंतर ₹1 मिळायचा हजरी. काय
आणि आम्ही ते काम करून आमचा उदरनिर्वाह केला. त्याच मार्केट कमिटीचे मी संचालक झालो होतो. वा, खूप रंजक प्रवास आहे, रोमांचकारी प्रवास आहे. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला की 1 रुपयाची हजेरी, 1.5 रुपयाची हजेरी, ते आत्तापर्यंत तुम्ही इतकं कष्ट करताय लोकांसाठी. स्वतः कष्ट केलंय. या कष्टातून तुम्ही एक लोणंदच्या विकासाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. खूपच छान आणि खूप सुंदर आहे. तर आता शिक्षण किती झालेलं आहे तुमचं? शिक्षण आता माझी परिस्थितीच असल्यामुळेही, हालाकीची असल्यामुळं मला फार शिक्षण घेता नाही आलं. बर बर बर. काय, परंतु आमचं तसं कुटुंब थोडं निरक्षरच होतं. परंतु मला जरी शिक्षण घेताना आलं तरी मी माझा चिरंजीव गणेश याला ऍडव्होकेट केलं. माझी कन्या विद्या ही डॉक्टर आहे. आणि या सगळ्यासाठी माझ्या घरच्यांचाही, मला म्हणजे मिसेसचाही फार मोठं योगदान लागलं. सहकार्य आणि पाठिंबा. वा, सुंदर. अत्यंत खडतर असं तुमचं बालपण आणि प्रचंड कष्टातून तुम्ही, यामुळेच कदाचित तुम्हाला तुमच्या वॉर्डमधल्या जनतेच्या समस्यांपर्यंत भेटता येतं असं मला वाटतंय. खूपच सुंदर, खूप छान. तुम्ही एकूण किती भावंड? आम्ही 2 जणी भाऊ. आणि संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवरती जाऊन. मग मला एक सांगा तात्या, खूप वेळेला असं होतं की राजकारणामध्ये एक वारसा असतो. कोणीतरी राजकारणामध्ये असतं म्हणून माणूस राजकारणामध्ये येतो. आता तुम्हाला राजकीय वारसा तर नव्हता. मग तुम्ही राजकारणामध्ये अपघातानं आलात की ठरवून आलात? नेमकं कसे आलात? नाही, ठरवून आलेलो नाही. आम्हाला राजकीय वारसा नव्हताच. काही आमच्याकडे वारसा नव्हता. आमचे वडील अतिशय खडतर, म्हणजे लोणंद शहरामध्ये ते हमाली करून आमचा उदरनिर्वाह केलेला त्यांनी, वडिलांनी. त्यामुळे आम्हाला राजकीय वारसा हा कसलाच नव्हता. परंतु मी 1987च्या दरम्यान मी लोणंद शहरामध्ये राजलक्ष्मी टॉकीजच्या समोर एक छोटीशी पानटपरी टाकली आणि तिथून माझा खरं प्रवास सुरू झाला. राजलक्ष्मी म्हणजे आता के महिंद्रा थिएटर आहे ते. बर, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे राजकीय वारसा आपल्याला नाहीये, आणि असा नसताना आपण राजकारणात किंवा समाजकारण करून राजकारणामध्ये प्रवेश करत आहोत किंवा केलेला आहे. तर मला एक सांगा की आपण लढवलेली एखादी पहिली इलेक्शन, निवडणूक, त्या निवडणुकीचा अनुभव, त्या निवडणुकीचा निकाल नेमका काय, कसा, त्यावेळेला तुम्हाला कोणी मदत केली, याच्याविषयी जरा सविस्तर सांगितलं तर बरं होईल. खरं पाहिलं तर 1997 साली आमच्या या मयुरेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून मला लोणंद ग्रामपंचायतीला इलेक्शन लढवायला आमच्या मंडळाच्या सर्व सभासदांनी, म्हणजे त्याचे अनेक नावं घेता येतील, कैलासवासी अनिल विठ्ठल वायकर, सहदेव तेलकर, स्टेट बँकेत काम करणारे अशोक बाबराव काळेल, मोहनराव धायगुडे सर, म्हणजे असे अनेकांची नावं घेतली जातील. असे ह्या सर्व मयुरेश्वर मित्र मंडळातील बऱ्याच सभासदांनी मला खरं राजकारणात आणण्याचा एक त्यांनी दाही केलं, प्लॅन केला आणि मला त्या राजकारणात त्यांनी आणलं. बरोबर आहे. म्हणजे राजकारणात आणण्यासाठी ही सगळी मंडळी कारणीभूत होती. पण त्याची पार्श्वभूमी जी सुरू झाली ती पानपट्टी किंवा तुमचं जे किराणा मालाचं दुकान होतं तिथून झाली. बरं, या किराणा मालाच्या दुकानात तुम्ही बसलेला असताना नेमकं समाजाशी कनेक्ट होणं किंवा समाजाची कामं करणं, सामाजिक कामं करणं, याची सुरुवात कशी झाली किंवा त्याविषयी जरासं सांगा आम्हाला. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की राजलक्ष्मी टॉकीज त्या ठिकाणी कार्यरत होती, परंतु त्या राजलक्ष्मी थिएटरला येणारा जो रस्ता होता तो डांबरी किंवा खडीचा नव्हता. ते असं म्हणजे चोपन रान होतं, त्यातून घसरून पाय जात होते. अशा ठिकाणी तो रस्ता असल्यामुळं अनेक या मयुरेश्वर मित्र मंडळातील आमच्या सभासदांना जाये त्या रस्त्याने करावं लागत होतं. आणि त्या रस्त्यावर जात येत असताना त्यांची फार मोठी कसरत त्यांना करावी लागायची. आणि त्यावेळेला ते आम्ही त्या किराणा दुकानात किंवा पानपट्टीवर बसलेला असताना ही मंडळी माझ्याकडं सातत्याने ते पाठपुरावा करायची की आता हे कसं चालायचं, हे कसं आम्ही यायचं, ही परिस्थिती तुम्ही गावचे पाटील आहात, यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. परंतु मी राजकीय क्षेत्रात त्यावेळेला नव्हतो, परंतु माझी जबाबदारी ओळखून ठीक आहे आपण काहीतरी पर्याय काढू, आपण संबंधित ग्रामपंचायत सरपंचाला वगैरे बोलू म्हणून मी काय सांगू माहितीये का सर तुम्हाला, की त्यावेळेला मला वाटतं शंकर साहेबराव शेळके हे सरपंच होते आणि मी त्या सरपंचांना म्हणजे यांना भाऊ म्हणायचो आम्ही. आणि त्यांच्याबरोबर आमचे ऍडव्होकेट सदाशिवराव शेळके हे बी त्यावेळेस सदस्य होते. आणि मी भाऊंना फोन केला की भाऊ
आज मी तुम्हाला खरं जेवणाचं निमंत्रण देतोय, तुम्ही संध्याकाळी 7-7:30ला माझ्या घरी जेवायला साधा वकील आणि तुम्ही दोघ जणी या. म्हणले ठीक आहे, काय असं काय बेत काय नाही, म्हणलं या आवर्जून या. असं त्यांना मी त्या खऱ्या वेळेला बोलवलं आणि ते संध्याकाळी सर्वसाधारण 7-7:30ला आले. त्यावेळी दुपारी 4-4:30ला पाऊस थोडासा झाला होता आणि ते येत असताना मी त्या आपण टपरीवर बसलोच होतो आणि ते आले आणि आल्या मला त्यांनी काय केलं, अरे म्हणले तात्या हे काय चाललंय, चालाय तरी येते का, तुमचं जेवण मला काय ते परवडत नाही, मी पडलो असतो. त्यावेळेला मी भाऊंना आता ते सरपंच होते पण मी त्यांना भाऊ म्हणायचो. मी त्यांना भाऊंना काय म्हणलं, भाऊ तुम्ही आता यावेळेला एक आला तर तुमची तुम्ही तुमची व्यथा मांडताय, पण दैनंदिन जीवन जगत असताना हे मयुरेश्वर मित्र मंडळातील वस्तीवली किंवा ठोंबरे वस्तीवलीतील लोक कशी जात येत असतील यासाठी खरं मी तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं. याची तुम्हाला जर मी म्हटलं रस्ता खराब आहे तुम्ही येऊन पहा, तर तुम्ही आज उद्या ढकलत पुढे गेला असता, परंतु मी तुम्हाला आग्रहाची विनंती केली आणि तुम्ही आला आणि मला जो प्रश्न विचारायचा होता त्याचं उत्तर तुम्हीच त्यातून दिलं की यायचं कसं. वा, सुंदर. म्हणजे एखाद्या समस्येची जाणीव करून देण्यासाठी त्या समस्येपर्यंत त्या व्यक्तींना त्याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही तिथपर्यंत आणलं आणि खूप वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी प्रेरित केलं किंवा सांगितलं की बाबा हे असं करा म्हणून. तुम्ही तो रस्ता झाला का नंतर? त्यावेळेला काय झालं माहितीये का, त्यांनी त्याला मला सांगितलं की आम्ही तो विषय पार्टी मीटिंग मध्ये घेतो आणि तो सर्क्युलर काढून मीटिंग काढली ज्यावेळेला जाईल तेव्हा आम्ही अजेंडा घेऊन तो विषय मंजूर करून घेऊ. परंतु त्यांनी तो विषय मंजूर करून घेतला, परंतु तो रस्ता प्लॅनवरती नव्हता. त्याच्यामुळे त्याला जिल्हा परिषदेचा निधी वगैरे असं टाकता येईना. ग्रामपंचायत एवढी सक्षम नव्हती. ग्रामपंचायत त्याला उत्पादनाचं साधन म्हणलं तर मर्यादित कर वसुली यातून वाचायचं. परंतु त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब बागवान होते. मला त्यांच्याकडे जाण्याशिवाय दुसरा माझ्या पुढे पर्याय दिसत नव्हता. म्हणून मग मी त्या सोसायटीत जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणले प्लॅनवर घ्यावा लागेल. मग त्यांनी तो 4-6 महिन्यात तो रस्ता प्लॅनवरती घेतला. परंतु जरी घेतला असलं तरी ते काम जलद गतीने काय झालं, म्हणजे रस्त्याचं काम काय जलद गतीने झालं नाही. त्यावेळेला रामराजे नाग निंबाळकर हे महसूल राज्यमंत्री होते आणि माझे त्यांचे थोडेसे जवळचे संबंध होते. मी त्यांच्याकडे तो पाठपुरावा केला आणि रामराजे यांनी त्याच्याकडे त्यांचा आमदार फंड म्हणून टाकला. त्यावेळेला मी इथून सर्वसाधारण बुवांची विहीर आहे इथं पलीकडे, त्या विहिरीपर्यंत एक सर्वसाधारण 500 मीटरचा रस्ता महाराज साहेबांच्या माध्यमातून तो डांबरीकरण मी करून घेतला. वा, सुंदर. म्हणजे एखाद्या प्रश्नाची, एखाद्या समस्येची उकल करायची, त्याचं निराकरण करायचं, त्याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाऊन ते पूर्ण करायचं, ही तुमची वृत्ती याच्यातून दिसून आली. यामुळेच कदाचित सगळी जेवढी काही मंडळी होती ती तुमच्या बरोबर सतत येऊन तुम्हाला सांगत असतील की बाबा तात्या हे करायचं, ते करायचं, ही समस्या आहे, ती समस्या आहे. आणि यातून तुमच्या सामाजिक जीवनाचा आणि राजकीय जीवनाचा पाया रचला गेला असंच आपण सांगताय. मयुरेश्वर मित्रमंडळ ते ग्रामपंचायत सदस्य, हा प्रवास नेमका कसा झाला आणि यात तुम्हाला किती लोकांनी मदत केली? म्हणजे तसा विचार केला तर राजकारणाची पार्श्वभूमी तुम्हाला नाहीये. असं असताना या संपूर्ण प्रवास तसा तो इतका सोपा निश्चित नाहीये. मी आता जरी ठरवलं मला स्वतःला की मला राजकारणात जायचं तर इम्पॉसिबल आहे ते मला, कारण मला पार्श्वभूमी नाहीये, काही नाही आणि माझं कुठेही सामाजिक असं काही कार्य नाहीये. तुमचं सामाजिक कार्य तर सुरू झालेलं होतं. मयुरेश्वर मित्रमंडळ आणि ग्रामपंचायत पर्यंत तुम्ही पोहोचलात. हा प्रवास कसा होता त्याविषयी सांगा. ग्रामपंचायत सदस्य व्हायला मंडळाची स्थापना करायला आमचे बरेच त्यावेळी, आता ते आज काय मंडळी आमच्याकडं नाहीयेत, कारण ते देवाज्ञ त्यांना होऊन ते आज आपल्यात नाहीयेत. खरं आज या ठिकाणी मला त्यांना नाव घेतलं तर मला थोडासा भरून येते. का की ज्या माणसांनी मला मदत केली, ज्या माणसांनी म्हणजे मयुरेश्वर मित्रमंडळाच्या बरेच सभासदांनी, त्यात बरेच म्हणजे मोहनराव दायगोडे असतील, आता नाव सांगितलं, काळे साहेब असतील, डॉक्टर वायकर असतील, सदेव तेलकर असतील, अशा मातबर मंडळी आज माझ्या बरोबर नाहीत. याचा अर्थ काय की ते स्वर्गवासी झालेले, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचं हे मयुरेश्वर मित्रमंडळ काम करत आहे. आणि ते काम करत असताना त्यांच्याकडची नंतर जी नवीन पिढी तयार झाली ते सुद्धा माझ्या बरोबर ती अटॅच झाली. आणि मयुरेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून 1992 साली मयुरेश्वर मित्र मंडळाची आम्ही स्थापना केली आणि 92 सालापासून आज अखेरपर्यंत
मयुरेश्वर मित्र मंडळाची स्थापना अतिशय या लोणंदमध्ये नाव घेतलं त्या मयुरेश्वर मित्र मंडळाचं घेतलं जातं का, तर मयुरेश्वर मित्र मंडळ जरी गणेश उत्सव साजरा करत असलं तरी ते एक पारंपरिक पद्धतीने आम्ही ते गणेशोत्सव साजरा करायचो. म्हणजे कुठली डॉल्बी लावायचो नाही, गुलाल उधळायचो नाही. त्यामुळं आमची मिरवणूक आहे का नाही, किंवा उद्या आपलं जेव्हा आपण गणेश विसर्जन ज्या दिवशी असतो त्याच्या आम्ही आदल्या दिवशी आमचं विसर्जन असायचं. बर का असायचं, तर आपल्याला आर्थिकही परवडलं पाहिजे. एखादं वाद्य लावायचं म्हणलं की ढोल लेझिम लावायचं म्हणलं तरी त्याला महागाईला पैसे लागतात त्याला. किंवा आपण तिथं उद्या गणेश उत्सव मिरवणूक जात असताना, मिरवणूक गावातून नेत असताना अनेक मंडळ आडवी येत असतात, म्हणजे पुढं मागं त्यांच्याही गणपती जात असतात. मग त्यावेळेला एकट्या चौकातून हा आला, दुसऱ्या चौकातून हा आला, तानाज चौकात किंवा गांधी चौकात कुठेतरी मनोमिलन म्हणजे हे व्हायचं. मग तिथून वाद त्याला निर्माण होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी आमचा गणपतीची स्थापना 92 झाल्यापासून आज तागायत आम्ही आमची एक परंपरा टाकून दिली की आमचा गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी आम्ही घालवतो. वा, छान, सुंदर. मयुरेश्वर मित्रमंडळ, आता हे मित्रमंडळ तुमचं जे गणेशोत्सव मित्रमंडळ तुम्ही स्थापन केलं, तुम्ही आत्ता म्हणालात की आमचं मित्रमंडळ हे जरा वेगळं आहे, एक्सेप्शनल आहे, वेगळ्या प्रकारे ते समाजासाठी काम करत असतं किंवा खूप छान पद्धतीने त्याचं काम चालतं. म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं की डॉल्बी वगैरे लावत नाही, ही निश्चितच खरोखर आता आवश्यक असलेली गोष्ट आहे. अजून मयुरेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून वेगळं असं कुठलं काम होत असतं याच्याविषयी सांगता का? आमच्या मयुरेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांची दरवर्षी पालखी येते. त्या पालखीच्या वारकऱ्यांना, दिंड्यांना आपल्या ह्याच्यातून अन्नदान दरवर्षी आज अखेरपर्यंत आम्ही ते करतोय. दुसरी गोष्ट की आम्ही आपले घनश्याम होरा वगैरे, घनश्याम तापडिया वगैरे अशा जुन्या मंडळींना बरोबर घेऊन, व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही त्या काळूबाईच्या मंदिरापासून, वडदाच्या मंदिरापासून या बोरड किंवा ठोंबरे वस्तीपर्यंत या रोडनं ज्या झाडं आहेत त्यावेळेला आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. आणि 51 झाडं लावली होती. 51 पैकी 37 झाडं आम्ही आज ते रस्त्याने डोलतायत. वा, सुंदर, खूप छान. झाडे लावा, झाडे जगवा हे स्लोगन खरोखर आता खूपच आवश्यक आहे. त्याच्यानंतर अजून एक सांगेल मी की मयुरेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून आम्ही सर्वसाधारण बरेच म्हणजे 90च्या पूर्वी अगोदर नंतर पासून म्हणजे 95-96 पासून आम्ही लोणंदमध्ये मयुरेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून मयुरेश्वर लोणंद भूषण म्हणून हा पुरस्कार आम्ही मंडळाच्या माध्यमातून देत होतो. वा वा, लोणंद भूषण पुरस्कार. याची म्हणजे क्रायटेरिया काय होता? क्रायटेरिया म्हणजे काय, ज्यांनी गावासाठी योगदान दिलेलं आहे, गावाबद्दल कोणाला तरी आदर आहे, कुठल्या तरी रूपात त्याला गाव स्वच्छ सुंदर असण्यात त्यांची कुठेतरी सिंहाचा वाटा आहे, अशा मंडळीचं आम्ही एक पंच कमिटी नेमलेली होती आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्याची निवड करायचो. थोडक्यात ते लोकशाही माध्यमातूनच तुम्ही करत होता. आणि त्याची निवड केल्यानंतर मग आम्हाला त्या मंडळाच्या उद्या पाऊस पाणी असतोय आणि काय असतं त्यावेळेला मग ते कार्यक्रम करताना समजा तेव्हा आम्ही कधी करायचो 15 ऑगस्टला करायचो. आणि ऑगस्टला नेमका काय असतो मग पावसाचे दिवस असतात, त्यामुळे अनेक वेळा आम्हाला जागेचा, पावसाचा प्रादुर्भाव म्हणून अडचणी निर्माण व्हायच्या. अशा वेळेला महेश गालेंदे आणि राजू गालेंदे यांचं ते थिएटर होतं आणि प्रिया सागर मंगल कार्यालय हे त्यांचंच होतं. बरोबर. त्यांनी आम्हाला वेळोवेळी खरं मदत केली की पाऊस आला तर आम्ही त्या प्रिया सागर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम घ्यायचो. ॲक्च्युली लोकसंख्या एखादा चांगल्याच माणसाला तर पुरस्कार दिला गेला, त्याची ताकद मोठी असेल आणि लोकसंख्या येणार त्याची त्याला त्याच्या नातेवाईक येणार असतील तर मग आम्ही राजलक्ष्मी थिएटर मध्ये त्यांचा पिक्चरचा शो बंद ठेवून सुद्धा आम्हाला त्यांनी कार्यालय दिले. वा 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 वा, खूप सुंदर. मग अशा वेळेला माहितीये का, अनेकांची मला नावं घेतील. रवींद्र डोईफोडे यांना तो पुरस्कार दिला गेला. जाडकर बापू म्हणजे सुरेश भगवान जाडकर यांना तो पुरस्कार दिला. आपल्या ऐक्याचे ते पूर्वीचे पत्रकार आता ते आहेत नाही, ते स्वर्गवासी झालेले आहेत, पण आप्पा जाधव यांना तो पुरस्कार दिला गेलेला आहे. पुष्पशील शेळके हे स्वर्गवासी झाले, त्यांनाही तो पुरस्कार दिला गेलेला आहे. शंकरसाहेबराव शेळके म्हणजे ज्यांनी खरं आम्हाला रस्त्याला मदत केली काय, त्यांना सुद्धा आम्ही हा पुरस्कार दिला गेलेला आहे. बादशाह शेंडे यांना सुद्धा तो पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे असे अनेक नाव घेत आहे समाजातील विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील माणसांना ज्यांचा अरुण नारायण शहा यांना हा पुरस्कार दिला गेला. म्हणजे अनेक चांगल्या व्यक्तिमत्वाचा त्या गावाला काहीतरी भविष्यात उपयोग व्हावा, त्यांचा कुठेतरी आदर व्हावा, त्यांच्या कुठेतरी कौतुकाची थाप व्हावी, ह्या उद्देशातून आम्ही हा लोणंद भूषण पुरस्कार देत होतो.
सुंदर सुंदर. अजून एखादं काही मला म्हणजे समजलेली माहिती अशी की 5 सप्टेंबरला पण तुम्ही एखादा कार्यक्रम घेता शिक्षक दिनाच्या दिवशी. 5 सप्टेंबरला आम्ही मंडळाची स्थापना झाल्यापासून आज अखेरपर्यंत हा. शिक्षक दिन आम्ही तो साजरा करतो. आज नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान असतील, पण त्यांचाही गुरु कोणतरी शिक्षकच असणार आहे. म्हणून मी शिक्षकांच्या म्हणजे या प्रभागामध्ये काम करत असताना मला ते जाणवलं काय. म्हणून आम्ही या प्रभागामध्ये दरवर्षी या मयुरेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून 5 सप्टेंबरला एखाद्या वेळेला गणपती पुढे बसला गेला, समजा 8 सप्टेंबरला बसला तर तो 5 सप्टेंबरचा कार्यक्रम आहे 9-10 सप्टेंबरला हवाय ना, त्या गणपतीच्या कालावधीमध्ये करतो. त्या गणपतीच्या कालावधीमध्ये ते शिक्षक दिन साजरा करत असताना अनेक शिक्षक रेग्युलर त्यांना आम्ही फोन केला तरी त्या कार्यक्रमाला ते येतात. आणि अनेकदा त्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला आपल्या मतदारसंघाचे आमदार मकरंदराव पाटील या कार्यक्रमाला होते. लोणंद भूषणसाठी तुम्हाला सांगतो, मी रामराजांना आणलं होतं, आपले छत्रपती उदयनराजे भोसले हे आले होते, मदनराव पिसाळ हे आले होते. तुम्हाला सांगतो आपले फलटणचे, मला नाव त्याला सांगताय ना काय त्याचं, आपले विजयराव बोराके तेही आले होते. अशा मकरंद पाटील तर मला दर आमच्या ह्या कार्यक्रमाला आमचा ठरलेला पाहुणा रामराजे, मकरंद पाटील, उदयनराजे, मदन भोसले हे ठरलेलेच असायचे. पण त्यांच्याशिवाय अजून इतरांनाही आपण सोबत घेऊन तो कार्यक्रम करायचो का, तो पक्षीय कार्यक्रम नव्हता. बरोबर. सगळ्या उद्या म्हणून नाही ह्यांनी राष्ट्रवादीचीच माणसं आणली, यांनी काँग्रेसचीच आणली, यांनी शिवसेनेची आणली. पुरुषोत्तम जाधवांना सुद्धा का त्या कार्यक्रमाला आणलं होतं. त्यावेळेला ते शिवसेना जिल्हा अध्यक्ष होते. मी विक्रम पावसकरांना सुद्धा ह्या कार्यक्रमाला आणलं होतं. म्हणजे आमचा उद्देश एकच आहे की राजकारण हे फक्त तेवढ्या इलेक्शन पुरतं आम्ही करतो. राजकारणाविषयी बरेच काम आपल्याला करता येतात आणि ते आम्ही करून दाखवलेली. बरोबर आहे. खूपच सुंदर हा तुमचा राजकीय सामाजिक प्रवास आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की राजकारणामध्ये कोणी यशस्वी होतो त्यावेळेला तो असं सांगतो की माझा राजकारणामधला हा गुरु आहे, मी याला आदर्श मानतो, मी या व्यक्तीकडे पाहून राजकारण करतो, मी या व्यक्तीकडे पाहून राजकारण शिकलो. राजकारणामध्ये तुमचा गुरु कोण? तसा पाहिलं तर मी सांगतो, राजकीय माणसाकडे पाहून म्हटलं तर मी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा आदर्श पुढे ठेवून आपल्या खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती विनोद क्षीरसागर आणि मरेच्या वाडीचे सरपंच, लोणंद केंद्राचे केंद्र प्रमुख आणि शिक्षक बँकेचे ते संचालक असे बबनराव ठोंबरे, त्यांना तात्या म्हणतो मी त्यांना खरं गुरु मानतो. आणि या माणसांच्याकडनं मी खरं आदर्श ठेवून राजकारणाची वाटचाल करतोय. वा, सुंदर. या सर्व व्यक्तींकडून तुम्ही शिकलात. ओके, राजकारणात किंवा राजकारणाचे धडे तुम्ही गिरवलेत. पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपला जो वॉर्ड आहे, ओके, या वॉर्डच्या संपूर्ण समस्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या येत आहेत, समजतायत, अशा त्या सहज समजत नाहीत. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते संघटन. की बाबा माझ्याकडं इतकी इतकी माणसं आहेत, माझी इतकी माणसांची फळी आहे, हे मला प्रत्येक ठिकाणी या गोष्टीची जाणीव करून देतात, हे सांगतात. अशी तुमची संघटनाची जी शैली आहे किंवा संघटनाचं जे कौशल्य आहे, हे कौशल्य तुम्ही नेमकं कोणत्या पद्धतीने विकसित केलं? ही माणसं कशी गोळा केली? ज्या वेळेला मयुरेश्वर मित्रमंडळाची आम्ही स्थापनाच केली 1992 साली. मी राजकारणात आलो 1997 साली. काय, परंतु आमच्या मयुरेश्वर मित्रमंडळाचे 101 सभासद आहेत. ते प्रभागात विखुरलेले आहेत. म्हणजे ते पलीकडं शिवाजी चौकात असतील, दुर्गा मातेपाशी असतील, सुंदरनगरच्या परिसरात, या परिसरातून सगळे आम्ही मंडळात आमचे सभासद आहेत. मग त्या ठिकाणी जर एखादी घटना काय दुःखद घडली तरी मला तात्काळ त्यांचा फोन येतो काय, आणि त्या ठिकाणची समस्या सांगितली जाते. किंवा एखादा महिलेने आता आमच्याकडे पाणी नाही आलं किंवा आमची काय अशी समस्या आहे, तर मी काय करतो माहितीये का, असं की जेणेकरून त्या महिलेला माझ्याकडे समजा घरी येऊ त्यांनी पाहिलं, बाबा कारण मी तुमच्या घरी संध्याकाळी येते, मला तुमची जे काय कानाला गोष्टी सांगायच्या, माझं एक असंच काम आहे. अशा वेळेला मी त्या महिलांना काय सांगतो माहितीये का, की वहिनी तुम्ही आता माझ्याकडे आला, मला इमर्जन्सी काय लागलं, मी जर बाहेर गेलो तर तुम्हाला यायला त्रास होणार आहे, हेलपटा होणार आहे, मी तुम्हाला गावलो नाही, तुमच्या माझ्यावर नाराजी ओढणार आहे. त्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी जेवण खाऊन झोपता किती वाजता,
तर ते म्हणतात बाबा 10-10:30 वाजता. मग मी तुमच्याकडे संध्याकाळी 10 वाजता मी घरी पोहोचतो आणि मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्येचं निवारण करतो. ज्या गोष्टी तात्काळ मिटण्यासारख्या असतात ते तात्काळ त्यांच्या मिटवतो. ज्या मिटणार नसतील त्याला आश्वासन देऊन त्या 4, 8, 15 दिवसात त्या मार्गी कशा लागतील ते प्रयत्न करतो. याचा पाठपुरावा करून प्रयत्न करायचा. वा, सुंदर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचा पहिला जो पक्ष होता तो राष्ट्रवादी, त्यानंतर बीजेपी आणि आता परत एकदा राष्ट्रवादी. असं असताना आता खूप वेळेला असं होतं की मतदारांना आपण टेकर फॉर ग्रँटेड करतो, असं काही काही वेळेला मतदारांना वाटतं. त्यांचे एक वेगवेगळे त्याच्यातून विचार ते काही वेळेला प्रगट करतात, चिडतात किंवा रागावतात देखील. पण राष्ट्रवादी, बीजेपी आणि राष्ट्रवादी असा हा तुमचा जो प्रवास आहे, असा असताना देखील तुमचे सगळे मतदार हे तुमच्याशी अत्यंत कनेक्टेड आहेत. तर हे तुम्हाला कसं काय जमतं? इलेक्शन हे कधी असतंय? इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर. परंतु दैनंदिन जीवन जगत असताना आपण एकाच गावात राहतो. मग गावची यात्रा असेल, काठी असेल, लग्न येव असतील, गणेश उत्सव असतील, ईद मुबारक असेल, अनेक गोष्टी असतात. आम्ही त्या गोष्टी, राजकारण हे फक्त मर्यादित कालापुरती पक्ष वापरला जातो. माझं दैनंदिन जीवनात प्रत्येक पक्षातल्या लोकांचे संबंध तेवढे जिव्हाळ्याचे. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण ज्या वेळेला लोकल लेवलला, स्थानिक लेवलला राजकारण करतो त्यावेळेला ते व्यक्तिसापेक्ष असतं आणि व्यक्तीकडे पाहून ते मतदान केलं जातं. आता तुमचा एकूण सगळ्या समाजामध्ये असलेला वावर पाहून तुमचं संघटन कौशल्य तितकं भक्कम झालेलं आहे. तुमचे सगळे मतदार हे तुमच्याबरोबर इंटॅक्ट आहेत आणि कायम जोडले गेलेले आहेत. आता मला एक सांगा, राजकारण 1997 पासून तुम्ही राजकारणामध्ये आहात. राजकारण करताय असं मी म्हणणार नाही, खरं म्हणजे तुम्ही समाजकारण करताय असं माझं मत आहे. तर आत्ताच्या राजकारणाकडे, लोणंदच्या राजकारणाकडे ज्यावेळेला तुम्ही पाहता, तुम्हाला काय वाटतं? आता लोणंदच्या राजकारणाकडे पाहताना काय माहितीये का, आजची राज्याची, देशाचीच परिस्थिती ती तशी आहे. काय की राजकारणाकडे पाहण्याचा नागरिकांचा किंवा मतदारांचा सध्या तरी कल वेगळा आहे. की राजकारणाकडे पाहताना थोडस त्यांचा निगेटिव्हच ही आहे. का तर एकंदरीत राज्याची परिस्थिती बघतोय आपण की कोण कुठं आहे, कोण कुठं जातोय, आज इथे येते उद्या तिथे, चांगलं कोण वाईट कोण हेच ठरवायला नागरिकांना आता खरं कठीण झाले. बरोबर. त्याच्यामुळं इथली परिस्थिती जर पाहिली तर माझं असं मत आहे की माहिती का, तरुणांनी खरं राजकारणात यावं. काय पण राजकारणात आल्यानंतर ज्या गावाच्या हिताच्या गोष्टी असतात, ते कुठल्याही पक्षात एखादा कार्यकर्ता असेल, मी कुठल्या पक्षात एखादा कार्यकर्ता असेल, गावाच्या हिताचा जेव्हा एखादा निर्णय येईल तर माझा त्याला पाठिंबा असतो. तुम्ही त्या पक्षाने जर तो विषय मांडला तरी मी त्याला अनुमोदन देतो. बरोबर, सुंदर. आता तुम्ही म्हणालात, एक खूप छान सुंदर गोष्ट तुम्ही सांगितलीत की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे किंवा यावं किंवा त्यांनी एक पाऊल तरी उचलावं त्यासाठी किंवा त्या दृष्टीनं. मला सांगा, राजकारणात येणाऱ्या तरुणांना तुम्ही नेमका कोणता सल्ला द्याल? कारण आता मी बघितलं, लक्षात ठेवा, माझा स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे की काहीतरी विकून मोठी स्कॉर्पिओ घ्यायची, मागं सरपंच लिहायचं, उपसरपंच लिहायचं, ते गोळ्या हातात, ते मस्तपैकी चेन, म्हणजे थोडक्यात कावीळ झाल्यासारखंच पिवळं पूर्णपणे सोनं अंगावरती असलं पाहिजे, अशी एक त्यांची स्वतःची एक वेगळी काहीतरी स्टाईलच असते ती. ओके, ते समाजकारण किती करतात मला कळत नाही, समजत नाही. ह्या अशा तरुणांना किंवा राजकारणात खरोखर मनापासून येणाऱ्या तरुणांची जी इच्छा आहे त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल? त्यांनी आपलं पहिलं कुटुंब बघावं, त्याच्याबरोबर व्यवसाय बघावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि गावाच्या हितासाठी इलेक्शन आल्यानंतर राजकारणात यायला काय हरकत नाही, इलेक्शन लढवायला काय हरकत नाही. इलेक्शन लढवलं जर समजा एखादा नगरपंचायत नगराध्यक्ष झाला किंवा नगरसेवक झाला किंवा सदस्य झाला, म्हणजे धंदा उद्योग सोडून तुम्ही दुकानात बसून सुद्धा राजकारण करू शकता. काय त्यामुळं माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा प्रायोरिटी कशाला पाहिजे, आपल्या कुटुंबाला पाहिजे. आपलं कुटुंब व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि कुटुंबाबरोबर आपण आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या घरच्यांचा पाठिंबा घेऊन राजकारणात आलं पाहिजे. बरं तात्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट, 97 साली तुम्ही राजकारणात आलात, पण राजकारणात तुमची पहिली निवडणूक, इलेक्शन, विजय, पराजय किंवा नेमका त्याचा अनुभव जो होता तो आम्हाला ऐकायला आवडेल. राजकारणात 1997 साली खरं सर मी इलेक्शन लढवलं. त्या इलेक्शन मध्ये
40 मतांनी माझा पराभव झाला. बर. पण तो आमच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे मंडळाचे जे आमचे हितचिंतक होते त्यांना तो पराभव जिव्हारी लागला. बर. आणि ते कोण रडायला लागलं, कोण 2 दिवस घरी नाही, निघून गेलं कुठेतरी, असे व्हायला लागले. म्हणून मग मी म्हटलं अरे रडताय काय, पराभव झाला तरी आपण आजपासून पायात भिंगरे बांधून परत फेर द्या इलेक्शन लढू, पण रडायचं नाही. त्या बऱ्याच मंडळींनी त्यावेळेला थोडस म्हणजे खच्चीकरण झाल्यासारखं वाटलं, त्यांच्यावर थोडासा दबाव वाढला. आपण इलेक्शन लढवलं, त्यांना आपण बळजबरीनं उभं केलं आणि त्यांचा पराभव झाला हे खरं त्यांच्या मनाला लागलं. परंतु मी डगमगलो नाहीये, मी माळ्यात शेळ्या सांभाळणारा खरा कार्यकर्ता. बरोबर काय. परंतु या ठिकाणी गावात आलो, मंडळाच्या माध्यमातून मला ताकद मिळाली आणि मी ते इलेक्शन लढवल्यानंतर मी 97 साली पराभव झालो. मी डगमगलो नाही, मी खचलो नाही. मी त्या दिवशी त्या आमच्या पानपट्टीच्या समोर खुर्ची टाकून त्या दिवशी संध्याकाळी बसलो आणि तिथून मी खरं पायात भिंगरी बांधून पुढच्या इलेक्शनला मी माझ्या समोरच्या इलेक्शनला 700 मताच्या फरकाने मी इलेक्शन लढवलो, निवडून आलो. खूपच सुंदर. हा म्हणजे तुमच्या ऐकून जिद्दीचा प्रत्यय देणारी ही गोष्ट आहे. बरं, असं म्हटलं जातं की लोणंदची जी नगरपंचायत झाली, या नगरपंचायत होण्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लक्ष्मणराव तात्यांचा मोठा हात आहे. जरा सविस्तर सांगताल? आम्ही नगरपंचायत करून आम्हीच आणली. त्यामध्ये खरं माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सभापती विनोद क्षीरसागर होते, तुकाराम क्षीरसागर होते, सुभाष क्षीरसागर होते, नारायणराव साळुंके होते आणि कुदळे होते. म्हणजे असे बरेच मोडके मॅडम होत्या. आम्ही सगळेजणीच माहितीये का की नगरपंचायतीचा म्हणजे पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना खरं ऍडव्होकेट बाळासाहेब बागवांनी हा प्रस्ताव मांडला होता नगरपंचायत करण्याची. परंतु त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार होतं आणि ग्रामविकास मंत्री मला वाटतं त्यावेळेला जयवंतराव पाटील होते आणि पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्या पृथ्वीराज बाबांच्या अक्षरशः म्हणजे बाळासाहेब बागवांचे खरं जिव्हाळ्याचे संबंध होते, चांगले होते. त्यांनी प्रयत्न केला, पण काय कुठं माशी जिंकली मला त्याची काय कल्पना नाहीये. नगरपंचायत ते काय झाली नाही आणि त्यामुळे ते नगरपंचायत रखडली. आणि मग ज्या वेळेला आम्ही ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना आम्ही सत्तेत त्यावेळेला मी होतो काय, त्यावेळेला मला वाटतं मी नाव कोणाचं नाव घ्यायला आता मला त्याला, पण माझं म्हणणं काय की मग त्यावेळेला आम्ही आमची त्या सत्तेत असताना सुद्धा आमची काही कामं होईनात काय. मग आम्ही एक दोघाचा आव्हाने निर्णय केला की आपण जरा, त्यावेळेला भाजपचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री त्यावेळेला नव्हतंच कोण. मला गिरीश बापटांनी खरं लय भयानक ताकद दिली. गिरीश बापट लोणंदमध्ये आले की ते माझ्या घरी यायचे, घरी आम्ही त्या आमच्या स्पोर्ट्स मध्ये खुर्च्या लावलेल्या असायच्या, पण ते आत जायचे, आम्हाला वाटलं बाथरूमला जायला, परंतु आमच्या आईचे जाऊन ते पाय धरायचे, दर्शन घेऊन यायचे, मग आमच्या बिजे बसायचे. आणि बऱ्याच वेळा गिरीश बापट आज ते कैलासवासी झालेले आपल्यात ते नाही येत, खरं खंत वाटते. परंतु अतिशय ग्राउंड लेवलला काम करणारा, कार्यकर्त्याला ताकद देणारा, राज्यात जर पहिला माणूस असेल तर मी गिरीश बापटला पसंती दे. त्याच्यामुळं त्यांनी मला भरपूर आम्हाला ताकद दिली. मग आम्ही 4-5 जण जाऊन जीवन क्षीरसागर वगैरे आम्ही मुंबईला पाऊसकराच्या माध्यमातून सीएमची बैठक झाली आमची. आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला म्हणले ठीक आहे तुम्हाला आम्ही ताकद देऊ. तर म्हणलं आम्हाला ताकद देणार म्हणजे काय करणार, तर आमची म्हणलं काय माहितीये का, त्यावेळेला हा नेरा देवघरचा कॅनल होता. नेरा देवघरचा कॅनल फक्त वाघुशीपर्यंत झाला होता आणि थांबला होता, त्याला पुढच्याला निधी काय उपलब्ध होत नव्हता. नगरपंचायत तर काय झाली नव्हती काय. म्हणून आम्ही त्यांना काय म्हणलं माहितीये का, आम्हाला राजकीय ताकद द्या, या कॅनलला निधी द्या आणि लोणंद नगरपंचायत करण्यासाठी आम्हाला मदत करा. ते म्हणले कॅनलला आपण निधी देऊच, पण तू त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या बघायला त्याला थोडासा वेळ लागेल. नगरपंचायतीची ऑर्डर तुम्हाला 3 महिन्यात मी देतो. परंतु मी सांगतो माहितीये का, त्यांनी आम्हाला 65व्या दिवशीच नगरपंचायतीची ऑर्डर दिली. त्यावेळेला ते तर कल्याण डोंबिवलीच्या प्रचारात सीएम होते आणि आम्ही, मला वाटतं ग्रामविकास मंत्री त्यावेळेला पंकजराय मुंडे होत्या आमच्या ह्या करून त्यावेळेला. तर पंकजराय मुंडेंना घेऊन अक्षरशः आपण एखाद्या ट्रू कॉपी करून आणतो का नाही, अशा पद्धतीने त्यांच्याकडनं आम्ही एनओसी आणली होती.
नगरपंचायतीसाठी. आणि मग त्यावेळेला आम्हाला बापट साहेबांनी भरपूर ताकद दिली. बापट साहेबांनी त्यांच्या सीएमच्या पीएनना फोन केला आणि कल्याण डोंबिवलीला पाठवलं होतं. काय की म्हणली हे असं असं राहिले, त्या संदर्भात आपल्याला तात्काळ ती कार्यवाही करायची. त्यांनी तिथून ऑर्डरवरती सह्या केल्या होत्या कल्याण डोंबिवलीतून आणि लोणंद नगरपंचायतीची ऑर्डर काढली होती. वा, सुंदर. म्हणजे तुमच्या प्रयत्नांना 100% यश आलं. आणि नगरपंचायत व्हावी म्हणून नागरिकांची आम्हाला मागणी होती. ग्रामपंचायतीचे कर्मचारी 10,000 होते, काम करत होते, त्यांचीही मागणी होती. त्यामुळे त्याला आम्हाला यश आलं. बरोबर. आता तुम्ही एक नाव घेतलं विक्रम पावसकरांचं. गिरीश बापटांचं नाव घेतलं, ते आता नाही येत आपल्यात. विक्रम पावसकरांचं नाव घेतलं तुम्ही. बऱ्याच जणांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. आता ते बीजेपीचे आहेत. ओके. तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा तुमचा अनुभव नेमका कसा होता? म्हणजे माणूस कसा? माणूस अतिशय चांगला, तर अतिशय ताकद देणारा खरा म्हणजे तो नेता. काय तुम्ही सर आवर्जून सांगतोय मी की त्यांची बघा कराडमध्ये शिवजयंती साजरी केली जाते. आपल्या शिवजयंती दिवशीच असते ना असं मला वाटतं. तर तिथं लाखो लोकांची ती रॅली असते आणि हा अल्पसंख्याक तिथला खरा माणूस आहे विक्रम पावसकर. पण अतिशय त्या वेळेला तिथल्या बऱ्याच वेळेला तिथला कार्यक्रम असला तरी मी तिथे गेलो होतो. ज्या वेळेला कराडचं इलेक्शन लागलं होतं त्यावेळेला मला तिथे त्यांनी 20 दिवस ठेवून घेतलं होतं. मी इथं उपनगराध्यक्ष होतो काय तिथल्या प्रचारासाठी. आणि ज्या वेळेला इथली नगरपंचायत आमची 2016 मध्ये लागली त्यावेळेला विक्रम पावसकर जवळजवळ 21 दिवस माझ्या फार्म हाऊसला मुक्कामी होते. आपला सगळा संच घेऊन. म्हणजे अशी ताकद देणारा बरोबर माझ्या समोर तरी नाहीये दुसरं कोणी. दुसऱ्याचं नाव मला आठवत नाही. बरोबर. बरं, आता आपले जे विद्यमान आमदार आहेत मकरंद पाटील यांच्याबरोबर काम करण्याचा तुमचा अनुभव हा नेमका कसा आहे आणि या व्यक्तीबद्दल आम्हाला जरा सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. नाही, मकरंद पाटील सुद्धा अतिशय कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हटलं जाईल. मी एक तुम्हाला आबांच्याबद्दल एक साधं उदाहरण सांगेल की सर्वसाधारण एप्रिल महिन्यामध्ये नाभिक संघटनेचा शियाना महाराजांच्या जयंती तर साजरी होती. त्यांनी एक छोटस मंदिर बांधलेलं आहे कुठं फलटण रोड पोलीस स्टेशनच्या पुढल्या खाल्ल्या साईडला. आणि बबलू पवार म्हणून त्या संघटनेचा त्यावेळेला काय उपाध्यक्ष काहीतरी होते त्यावेळेला बबलू पवार आपले. आणि त्यांनी मला 11:30 पावणे 12 दरम्यान मला फोन केला काय की तात्या आमच्या शियाना महाराजांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीला आरतीला तुम्हाला 12 वाजता तुम्ही तिथं या. आता ते तिथं छोटस मंदिर बांधलेलं, खरं मला त्याची कल्पनाच नव्हती. म्हणून मी अक्षरशः पोलीस स्टेशन म्हणून जाऊन त्याला फोन करत 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 मी 12:15 पोचलो. तर तिथं गेल्यानंतर ते मी बघितलं छोटसच मंदिर आहे. ऊन मी म्हणतोय कारण एप्रिलमध्ये ती असते जयंती. तर तिथले त्यांचा नाभिक संघटनेचे महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, 300-350ची संख्या तिथं मला तिथं दिसली. आणि ते आरती वगैरे माझ्या हस्ते केली. त्यांनी माझा यथोचित सत्कार वगैरे केला आणि माईक माझ्या हातात दिला आणि मला म्हणले आता आपण त्या आरती केली, ऊन लागते, ऊन भडकते, नुसतं टेम्परेचर वाढलेले, आम्हाला सावली पाहिजे. आता सावली पाहिजे म्हणले मी हँग झालो. का हँग झालो की मी ग्रामपंचायत सदस्य त्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य होतो. काय उपनगराचे मी नंतर झालो 16 साली. तत्पूर्वीची गोष्ट आहे. आबांचाही सांगताना लक्षात आलं पाहिजे. तर त्यावेळेला माझ्या नाबांचे म्हणजे मकरंद पाटलांचे जिव्हाळ्याचे संबंध. पण आता तिथे ज्यावेळेला त्यांनी माईक माझ्या हातात दिला मला प्रश्न पडला की आता यांना सभा मंडप पाहिजे म्हणतात. बरोबर. मग सभा मंडप द्यायची म्हणजे 7-8 लाखाची व्यवस्था पाहिजे. आणि 7-8 लाखाची व्यवस्था करणं मी एक लहान कार्यकर्ता. बरोबर. असा प्रश्न मला 2-3 मिनिटं तर काय सुचलंच नाही. परंतु माझे ना आबांचे संबंध होते म्हणून मी त्या सगळ्या कार्यकर्त्याला आश्वासित केलं की माझ्या आबाचे संबंध चांगलेत, पुढची तुमची जयंती या सभागृहात होईल. त्यांना आश्वासन दिलं काय. आणि जर अक्षय आबांनी मला ते डावललं तर मी माझं एखादा गुंठा इकील पण तुमचं सभामंडप बांधील असं मी त्यांना आश्वासित केलं. आणि मकरंद पाटलाच्या पाठीमागे नंतर मग आबांच्या पाठीमागे लागून पाठपुरावा करायला सुरुवात केली. आणि त्या पुढच्या आबांनी त्या माझ्या आता आबांच्या पाश्चात मी खरं शब्द दिला, आबांना नसताना मी त्याचा शब्द दिला.
परंतु तो शब्द आबांनी पाळला आणि त्या ठिकाणी 7,60,000 रुपये टाकून त्या दुसऱ्या जयंतीच्या अगोदर सभामंडप तयार केला. वा, सुंदर, खूपच छान. हे तुमचं योगदान ते संपूर्ण समाज कधीही विसरणार नाही. म्हणूनच तुम्ही सगळ्या समाजामध्ये, सगळ्या लोकांमध्ये लोकप्रिय आहात आणि तितकं तुम्ही तुमचं मतदार आणि माणूस सगळी माणसं सांभाळून ठेवलेली आहेत, ती एकसंघ बांधून ठेवलेली आहेत, हे यातून दिसून येतं. यानंतर तात्या, मला एक प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या ज्या प्रभागाचं नेतृत्व करताय, तिथल्या समस्या, तिथले प्रश्न आणि तिथली जनता, तिथली लोक यांच्याविषयी काय सांगतात? आमच्या प्रभागातली जनता फार हुशार आहे. काय समस्या तर प्रत्येक वार्डमध्ये समस्या निर्माण होणारच. जरी आपण एक आता काम केलं तरी भविष्यात 5 वर्षांनी तो रस्ता खराब होणार आहे परत त्या ठिकाणी. परंतु आमच्या वार्डमध्ये मतदार हा जागरूक आहे. हा समाज आहे. हा मतदार जो इथला आहे का नाही, 18 पगड जातीचा तो मतदार. तिथं शेळके नावाला नाही. हा, माझं मतदार सुद्धा माझ्या प्रभागात नाही. मी 8 नंबर मध्ये माझं नाव आहे. परंतु या इथं सर्व धर्मचे लोक तिथं गुन्ह्या गोविंदाने राहतात. आणि त्यावेळेला त्यांनी अक्षरशः म्हणजे माहितीये का, त्यांचा कुठलाही प्रश्न असो, भले एखादा घन प्रश्न असेल कालांतराने सुटेल किंवा एखादा प्रश्न सुटूही शकत नाहीये जटिल असेल तर, परंतु ते जनता माझ्यावरती फार प्रेम केलेले. त्यांच्या ज्या काय अडचणी असतात त्या मी बऱ्यापैकी म्हणजे 99% सॉल्व्ह केलेल्या आहेत. आपण तर एखादी सगळ्यांचीच कामं सगळीच होऊ शकतात असं मला वाटतं राजकारणातलं कोण नाहीये. एखादी गोष्ट उशिरावी होतो, एखादी गोष्ट तात्काळ त्याचा निकाल लागतो, तात्काळ काम होते, तात्काळ कार्यवाही होती. परंतु आमच्या 14 मधील जे मतदार आहेत फार जागरूक आहेत आणि ते अडचणीला नुसता फोन जरी केला तरी आमची सून सुप्रिया शेळके असेल, आमचा चिरंजीव ऍडव्होकेट गणेश शेळके असेल, अधिक मी असेल, आम्ही आमच्याकडे काय म्हणते का, एक उदाहरण मी सांगेल तुम्हाला अजून जावापासून, की तिथे एक नेवशे, मला वाटतं संदीप नेवशेची एक मिसेस ती ट्युशन घेतली बघा, दत्त घोलेच्या तिथे त्यांचं माझं घर आहे. हा, आणि तिथं मग आमचा नातू 5 वर्षाचा आहे, तो ट्युशनला जातो त्यांच्याकडं. मग आता सुप्रियाला दररोज सकाळचं, सुप्रिया म्हणजे माझी सून, तिला सकाळचं मी चालत त्याला घेऊन पाठवतो तिथं वॉर्ड मधल्या समस्यांकडे लक्ष. म्हणजे ते जात असताना त्या सुप्रियाला अनेक महिला भेटता आलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या पाहिजे, म्हणून ते दररोज अंगणवाडीतनं आले की त्या रुद्रला घ्यायचं आणि त्यांच्या घरी जाऊन तिथं ट्युशनला सोडायचं, परत चालत यायचं. पण त्या रोडने नाही यायचं, दुसऱ्या रोडने यायचं. त्या दुसऱ्या रोडने आले की त्या समस्या त्या महिलांच्या जाणून घेता येतात. मग घरी जाऊन परत ते स्वयंपाक करणार आणि परत 6 वाजता आणायला त्याला चालतच जाणार. काय म्हणजे आमचं त्या जनतेला किंवा त्या नागरिकांना आमच्याकडे येण्याचा प्रश्नच उद्भवून आम्ही देत नाही. आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्याचं निवारण करतो. हे फार सुंदर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही ग्रामपंचायत मध्ये पण काम केलेलं आहे आणि नगरपंचायत मध्ये पण काम केलेलं आहे. या दोन्ही मध्ये काम करण्यात फरक काय, तुमचा अनुभव काय? नाही, अनुभव असा सांगतो माझा, ग्रामपंचायतीत वगैरे जवळजवळ 20-25 वर्ष काम केलेलं. आता नगरपंचायत 10 वर्ष आहेत, म्हणजे पहिले 5 वर्ष मी होतो ना, आता आमच्या सुनबाई आहेत. हो, बरोबर. परंतु ग्रामपंचायतीला मर्यादा येतात. बरोबर. नगरपंचायतीला निधी प्राप्त होतो. अनेक योजना असतात, वैशिष्ट्यपूर्ण असेल, नगरोत्थान असेल, अण्णाभाऊ साठे असेल, अशा अनेक योजनेतनं डीपीडीसी मधनं नगरपंचायतीला निधी प्राप्त होतो. आणि म्हणजे नगरपंचायत झाल्यामुळेच आमच्या वार्डमध्ये 14 मध्ये मी आता सांगेल काय म्हणते का, की 100% गटर आमचं बंदिस्त झालेलं आहे. 1 इंचही. मी तर मध्यंतरी एका आमच्या नारळ फोडल्या त्यावेळेला आवाहन केलं होतं की माझ्या प्रभागामध्ये कुणीही ओपन गटर दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा. काय त्याचबरोबर रस्त्याचे काम सुद्धा आमच्याकडे माझ्याकडे 80% पूर्ण झालेले आहेत. 22% वर्क ऑर्डर झालेत. त्याचा नारळच आम्ही 15 तारखेला फोडणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी
गॅस गोडवांच्या शेजारी एक आम्ही तिथं सभा मंडप बांधलेलं आहे. त्या सभा मंडपाच्या माध्यमातून गोरगरिबांना खरं तिथं साखरपुड्याचा कार्यक्रम असेल, एखाद्याचा टिळ्याचा असेल, एखाद्याचा कुठलं सामान्य माणसाला सगळ्यात मोठं घर नसते, निवास नसते, त्या ठिकाणी आम्ही ते उपलब्ध करून दिलेले. त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक त्या ठिकाणी करतोय. त्याला वॉल कंपाऊंडला सहकार आबांनी त्याला निधी दिलेला आहे. आणि मकरंद आबाच्या माध्यमातून लोणंद मध्ये विरोधकांची सुद्धा आबांनी कामं सगळी केलेली. वा, सुंदर. ही खूप चांगली गोष्ट आहे की विरोधकांची देखील कामं केली जातात, होतात, आणि त्यासाठी तुम्ही देखील पुढाकार घेता. निश्चितच चांगली गोष्ट आहे. तात्या, लोणंदचं राजकारण तुम्ही इतकी वर्ष करत आहात, तर लोणंदच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तुमचं विजन काय, तुम्ही काय सांगता? नाही, मी असं सांगायला माहिती आहे की लोणंद शहर हे फार मोठं रेल्वे स्टेशन असणार, आता तर जंक्शन झालेलं आहे असं शहर आहे. शहरामध्ये जे काय रोजगाराचा प्रश्न भेडसावतोय, ट्रॅफिकचा प्रश्न भेडसावतोय, किंवा घन कचऱ्याचा थोडासा प्रश्न भेडसावतो, कारण त्याची जागा अजून उपलब्ध नाहीये. अशा प्रश्नावर मात करण्यासाठी आपल्याला एखाद्या आता तर आबा पुनर्वसन मंत्री राज्याच्या कॅबिनेटमध्ये पण काम पाहतात. आपल्या लोणंद मधील तरुणांनी एकत्र येऊन आपण जर सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला, एक चांगली कंपनी आपल्या लोणंदच्या एमआयडीसी जर आणली, तर लोणंद मधल्या तरुणाला रोजगार उपलब्ध होईल. त्याच रोजगाराच्या माध्यमातून तिथे 1000-1500 लोक इथं राहिल्यामुळं, ज्यांनी गोरगरिबांनी कोणी समजा एखादी खोली काढून तबलं भाड्याने देऊन त्याला प्रश्न पोटाचं हे निराकरण करतात, अशांना खोली भाडं मिळेल. आणि त्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या त्या तरुणाच्या माध्यमातून लोणांची बाजारपेठ त्याचा टर्नओव्हर फिरेल. बरोबर आहे काय? हा, त्याच्यासाठी काय माहितीये का, तरुणांनी एकत्र आलं तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी त्यांच्या बरोबर काम करेल, त्यांना मार्गदर्शन करेल. आणि एकट्याचं काम नसतंय लोणंद हे करायचं, त्याला सगळे बरेच ज्या ठिकाणी माहितीये का, आपल्याला जर लोणंद शहर आदर्श बनवायचं असेल तर मिठूबाई पटेल असतील, रवी डोईफोडे असतील, तुमचे आपले जाडकर बापू असतील, रामचंद्र भांड असतील, असे उद्योगपती बरेच माणसं आहेत जिथं त्यांचं लोणंदसाठी खरं त्याग आहे. गिरीश रावळ असेल, अशा अनेकांची नावं घेता येतील काय. परंतु या लोकांना सगळ्यांना बरोबर घेऊन जर आपण एक वैचारिक मीटिंग केली आणि आबांच्या पाठीमागे जर प्रश्न म्हणजे लावून जर हा आपण प्रश्न सोडू शकलो, तर त्यासाठी मी सगळ्यात अग्रेसर असेल आणि त्या कामात योगदान देईल. वा, सुंदर. तात्या, राजकारणामध्ये नेमकं काय महत्वाचं आहे? वारसा, जात, पैसा की जनमत? जनमत महत्वाचं आहे, पैसा महत्वाचा नाहीये. मी ज्या वेळेला राजकारणात आलो किंवा इथं आलो त्यावेळेला अतिशय म्हणजे मी ती पानटपरी चालवली, तिथे किराणा दुकान चालवलं. त्या किराणा दुकानाच्या पुढे एक रसाचं गुराळ चालू केलं. ते गुराळ कशामुळे ते चालायचं, पुढे समोर टॉकीज होती ना, त्यामुळे तिथं मध्ये एंट्रीवेट झाला की तिथं रस प्यायला लोक यायची. त्याच्या माध्यमातून मी तिथं सगळं माझं बसताना बसलं. परंतु या प्रभागामध्ये आम्ही जरी अक्षी लोणंदमध्ये शेळके कुटुंब किंवा शेळके हे जात जास्त असेल लोकसंख्येने, तरी जे आमच्या भावकीचा जेवढा माझ्या विश्वास असेल तेवढाच विश्वास मला इतर लोकांनी सुद्धा माझ्यावर टाकलेला आहे. आणि त्याच्यामुळेच मी या 14 मधून एकदा 4 मतांनी मी निवडून आलतो, एकदा 481 ना आलो, आता तर मी 442 ना आलो. म्हणजे हे जातीवरती राजकारण नसतं. म्हणजे तुम्ही हे अधोरेखित करता की जातीवरती राजकारण होत नाही, याच्यासाठी जनमत महत्वाचं आहे. छान, सुंदर. तात्या, ग्रामपंचायत, नगरपंचायत या दोन्हीमध्ये तुमचा वावर आणि तुम्ही दोन्हीमध्ये काम केलेलं आहे. तर मला सांगा, आतापर्यंत तुम्ही किती टर्म लढला आणि किती टर्म जिंकला? मी 1997 साली इलेक्शन लढलो. त्या इलेक्शन मध्ये मी 40 मतांनी माझा पराभव झाला. तदनंतर मग 2002, 2007, 2012, 2016, 2021 सलग निवडून आलो. वा, छान. म्हणजे किती टर्म झाल्या त्या? 7 टर्म झाल्या. ग्रामपंचायतच्या किती? ग्रामपंचायतच्या 5 आणि नगरपंचायतीच्या 2. एकूण 7 टर्म. मोठा
राजकीय दांडगा अनुभव आहे तात्या तुमचा. वा, छान. तात्या, राजकारण समाजकारण करत असताना अशी काही माणसं असतात जी कायम आपल्या पाठीशी असू दे, कायम आपल्या पाठीशी असतातच. म्हणजे सुखाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग, संकटाचे प्रसंग. अशी काही माणसं आहेत का की जे तुमचे विश्वासू सहकारी असं म्हणता येईल की ही कायम तुमच्या बरोबरच आहेत? म्हणजे तुम्ही असं ठामपणे सांगू शकता की ही माणसं उभी आडवी कशीही कापली तरी लक्ष्मण तात्याला सोडून जाणार नाही. निश्चित असं बरंच नावं घेता येतील हं. की गेल्या 7 वर्षात आम्ही एकत्रित काम करत असताना हं. ऍडव्होकेट वैभव हं. क्षीरसागर असेल, पूर्णे दादा, ते ज्येष्ठ वय आहे वृद्ध, पण तू त्यांच्या शब्दाला पक्के. हं. त्याच्यानंतर वैजनाथ शेळके असेल, हं. विनायक पाटील, हं. ते आता कैलासवासी झालेत, पण हं. त्यांचा मुलगा हं. हनुमंतराव. हं. एकदा जर एखादा शब्द दिला हं. की अमक्या ठिकाणी जायचंय बुवा 3 वाजता, तर ते हं. 2:45ला त्या ठिकाणी हजर असायचा. वा. म्हणजे शब्दाला पक्के असे अनेक मंडळीने मला सहकार्य केलं. हं. पण आता अपवादा पुढे मी ही नावं हं. सांगितली तुम्हाला. अशा अनेक बऱ्याच मंडळींनी हं. मला सहकार्य केलेले. हं. माझा तसा जर म्हणजे पाहिला तर मला युनुस क्षीरसागर वेळोवेळी हं. आठवतात. बर, बर. काय म्हणजे अक्षय मी आजारी पडलो तर एखादा आई म्हणेल तर मी विनोद दादाच म्हणेल. वा. म्हणजे इतका माझं त्यांचं रिलेशन होतं. हं. आणि त्यांच्याकडनं प्रशासक किंवा प्रशासन कसं चालवायचं हं. तर बराच अनुभव त्यांच्याकडनं मला प्राप्त झाला. बरोबर. 7 टर्म तुम्ही राजकारणात आहात. मला तुमचा दिनक्रम जाणून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही कामाची तुमची प्रक्रिया, प्रोसेस काय समजून घ्यायचं. मी सकाळी लवकर उठतो, हं. व्यायाम करतो थोडा, हं. अंघोळ वगैरे करतो हं. आणि चहा घेतो हं. आणि मळ्यात जातो. हं. मळ्यातलं थोडंसं मार्गी लावून हं. हे कुठं चालू आहे का, कुठं एखादा दार वाल बदलायचा आहे का, कुठं हं. काय करायचं, कुत्र्याची ती भाकर टाकून फार्माटला 2 कुत्रे. हं. मग मी रिटर्न येतो. हं. सर्वसाधारण 8:30-9 नंतर हं. मी प्रभागात जातो. हं. प्रभागातल्या ज्या ज्या कोणाच्या अडचणीत, कोणाचे फोन आले होते त्यांच्याकडे हं. जाऊन त्यांची विचारपूस करून हं. त्यांच्याकडे चावी 12-1 वाजेपर्यंत मी प्रभागातच असतो. हं. आणि 12-1 नंतर मग मी घरी जातो. हं. आणि घरी गेल्यानंतर मग माझं थोडंसं जेवण वगैरे झाल्यानंतर परत मी आणि मिसेस आमचे मळ्यात जातो. हं. मळ्यातली शेतीचं मला आवड आहे, मी शेती पाहतो. संध्याकाळी परत 5:30च्या दरम्यान आम्ही घरी येतो. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन परत चहा घेऊन मी प्रभागात माझी एंट्री असते. संध्याकाळी मग 10 वाजेपर्यंत त्यांच्या दिनक्रमातच म्हणजे का मतदारात सांगायचंच असतो. त्यांच्या अडचणी घरी जाऊन सॉल्व्ह करतो. थोडक्यात काय तर जनसंपर्क कार्यालय असू नये, जे काय असेल ते जनांबरोबर संपर्क केला पाहिजे, लोकांमध्ये संपर्कच असला पाहिजे, असं तुमचं मत आहे. खूप सुंदर, खूप छान, चांगली दिनक्रम आहे, चांगला दिनक्रम आहे तुमचा. तात्या, लोणंद क्रीडा क्षेत्रामध्ये फार पुढे गेलेलं आहे. म्हणजे नॅशनल लेवलला बरेचसे खेळाडू आपल्या लोणंदचे चमकले. त्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून बरेच जण पोलीस क्षेत्रामध्ये देखील कामाला लागले. म्हणजे खूप आहेत लोणंदची पोरं, खूप आहेत पोलीस क्षेत्रामध्ये किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप आहेत. पण मला एक खंत आहे की लोणंदच्या सांस्कृतिक क्षेत्राची वाढ आणि विकास झालेला नाहीये, असं माझं मत आहे. तर लोणंदच्या सांस्कृतिक विकास किंवा कला क्षेत्रामध्ये निश्चित काहीतरी भरीव कामगिरी लोणंदनं करावी, यासाठी आपण काय करू शकाल? सांस्कृतिक कला या क्षेत्रातील सगळी मंडळी ना एकत्र बसून त्याच्यावर चर्चा विनिमय झाला पाहिजे. आणि त्या चर्चेतून जे काय ठरल त्यासाठी मी त्यांच्या 4 पुढे पाऊल टाकून त्यांच्याबरोबर राहील. थोडक्यात लोणंदच्या सांस्कृतिक क्षेत्राला देखील पुढे नेण्यासाठी तुमचं योगदान भविष्यामध्ये निश्चित राहणार आहे. थँक्यू, धन्यवाद. ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. थँक्यू. तात्या, 7 टर्म तुम्ही आहात. ओके, ग्रामपंचायत ते नगरपंचायत, मोठा प्रवास आहे तुमचा. मला एक सांगा, कामाचा दर्जा टिकून राहावा किंवा कामाचा दर्जा चांगला असावा, याच्यासाठी नेमकं तुम्ही काय पावलं उचलता? काम करताना आता ते ग्रामपंचायतीचं काम वेगळं असतं, नगरपंचायतीचं काम वेगळं असतं. ग्रामपंचायतीचं पूर्वी कसं असायचं की काय काम आपण अगोदर करून ते त्यात बसवं लक्ष होत होतं. पण आता तशी परिस्थिती नाही. नगरपंचायतीच्या ऍक्टमध्ये बदल, मग त्यासाठी ते ठराव करून लोकांना विचारून तुम्हाला काय हवंय, मग त्यांच्या विषय घेऊन मग मी ती आमच्या नगरसेवकाच्या मीटिंगमध्ये ते
विषय अजेंडावरती घेऊन त्याला मंजुरी देऊन जे परत त्याचं काय टेंडर प्रोसिजर असेल ह्या सगळ्या करून झाल्यानंतर सुद्धा त्या कामाला दर्जा राहिला पाहिजे म्हणून त्या नगरसेवकाने त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि मी ते कुठलंही आमच्या प्रभागातलं काम उभं राहून ते करून घेतो तेव्हा त्याला क्वालिटी मिळते. म्हणूनच तुम्ही मध्ये चॅलेंज दिलेलं होतं की माझ्याकडचं कुठलंही गटार हे उघडं वगैरे जर दिसलं तर मी 1 लाखाचं बक्षीस देईल. बरोबर आहे. खूपच छान आणि सुंदर काम करण्याची प्रक्रिया आहे तुमची. आता या सेगमेंटमध्ये एक सगळ्यात छान असा गमतीशीर विभाग येतो की तो म्हणजे एक रॅपिड फायर राऊंड आम्ही घेतो. ओके. तर या रॅपिड फायर राऊंडमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. ओके. त्याचं एकच उत्तर द्यायचं तुम्ही. ओके. मला सांगा की मकरंद पाटील की विक्रम पावसकर? तर या दोघांमधील मी महायुती म्हणेल. तुमचं फार डिप्लोमॅटिक असं उत्तर आहे. बरं ठीक आहे. भाजप की राष्ट्रवादी? महायुतीच. पुन्हा एकदा ते डिप्लोमॅटिक उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नगरसेवक की जनतेतून नगराध्यक्ष? हे जनता ठरवल, मी नाही ठरवू शकत. बरोबर आहे. या जनतेचा निर्णय तो जनतेने ठरवावा. ही आता आलेली एक संकल्पना आहे. यानुसार नगराध्यक्ष हा जनतेतून ठरवला जाईल. तात्या तुम्ही इच्छुक असताल का यासाठी? इलेक्शन लागल्यानंतर जे आमची पार्टी ठरवेल आम्ही इच्छुक असतात तर असू मी, परंतु जे आमचे जे नेते मकरंदाबा पाटील ते ठरवतील कोणाला उमेदवारी द्यायची, कोण काय करायचं. पण तो शेवटी गावाबद्दल आदर असणारी, त्यांना अनुभव असणाऱ्या माणसांनाच उमेदवारी जावली पाहिजे आणि गावाचा विकास घडला पाहिजे. बरोबर. तात्या भविष्यामध्ये समजा जनतेतून नगराध्यक्ष अशी संकल्पना आली किंवा ती मूर्त रूपास आली तर लोणंदचा नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं? नाही, घरात बसून कारभार करणारा नसावा, जनतेची नाळ जोडलेला असावा आणि ग्राउंड लेवलची त्याला माहिती असावी, ग्राउंड लेवलला काम केलं पाहिजे असा नगराध्यक्ष असावा. बर, मग मला एक सांगा की समजा तुम्हाला उमेदवारी डिक्लेअर झाली किंवा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर या संपूर्ण गावामधून तुम्हाला कितपत सपोर्ट मिळेल, कसा मिळेल किंवा त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? सर्वसाधारण मी 97 सालापासून, तसा मंडळाच्या माध्यमातून 92 सालापासून मी कार्यरत आहे. 97 सालापासून मी राजकीय क्षेत्रात काम करतोय. राजकारणात काम करत असताना असा लोणंद मधला एकही व्यक्ती अनोळखी असं मी म्हणणार नाही. मी बऱ्यापैकी असणाऱ्या मतदारात 99% लोकांना अपवादक एखादा मतदार कुठेतरी तो इथं जन्मलाय आणि तो शिकायला बाहेर गेला आणि तो आता शेता आलाय असाच मी ओळखू शकणार नाही. तर माझा दांडगा जनसंपर्क आहे, त्याच्यामुळे जनता ठरवेल ना काय बरोबर आहे निर्णय घ्यायचा आहे तो. शेवटी तुम्ही तो चेंडू जनतेच्या कोर्टामध्ये ढकललेला आहे. लेट अस सी हाऊ इट हॅपन्स. बघूया. तो एक भविष्याचा प्रश्न आहे पण मला एक उत्सुकता होती म्हणून मी तो विचारला. निश्चितच आता तुमचं काम खूपच चांगलं आहे. समाजकारण, राजकारण, मित्रमंडळ, तुमची जी काही मंडळी आहेत, तुम्हाला पाठिंबा देणारी सगळी माणसं आहेत, या सगळ्या माणसांच्या आशीर्वादावरती, प्रेरणेवरती, त्यांच्या एकूण स्नेहावरती तुम्ही तुमचं राजकारण आणि समाजकारण करत आहात. एक वेगळ्या पद्धतीचा राजकारणी म्हणून आम्हाला आज तुम्ही पाहायला मिळत आहे किंवा नवीन तरुणांना तरुणांनी तात्यांचा आदर्श घेऊन राजकारणामध्ये निश्चितच प्रवेश करावा. राजकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी असलीच पाहिजे असं निश्चितच नाही, हे तात्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासामधून आपल्याला अधोरेखित करून सांगितलेलं आहे. तात्या, तुमच्याबरोबर गप्पा मारून निश्चितच खूप आनंद झालेला आहे. तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी आम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि असंच यश तुम्हाला मिळत राहो आणि लोणंदचा विकास होत राहो. धन्यवाद. तर मंडळी, आपण आत्ताच लक्ष्मणराव शेळके उर्फ तात्या यांचा राजकीय प्रवास जाणून घेतलेला आहे. लोकांमध्ये राहणारा, लोकांमध्ये प्रचंड लोकांचा जनसंपर्क असणारं हे राजकीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या घटना, त्रास, यातना, कष्ट या सर्व गोष्टींचा पट आपल्यासमोर मांडलेला आहे. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेऊन तात्या आज 7 टर्म जिंकून या राजकारणाच्या पटलावरती पाय रोवून उभे आहेत. कुणीही त्यांना धक्का पोचवू शकेल असं मला वाटत नाही. या आमच्या राजकीय
पॉडकास्ट सेगमेंटबद्दल आपल्याला काय वाटतं याचं मत आपण कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितच द्या आणि पाहत राहा .com अर्थात कॅरी ऑन मराठी. थँक्यू.